आज आपण व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने मेजरमेंट कशा प्रकारे घेतल्या जातात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपण लागणारे जे साहित्य आहे सगळ्यात महत्त्वाचं हे व्हर्नियर कॅलिपर. ठीक आहे. हे जॉब्स, जॉब्स आणि कॉटनचा कपडा, या तीन गोष्टी लागणार आहे आपल्याला या व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने मेजरमेंट घेताना. बरोबर. रीडिंग घेण्या अगोदर आपण व्हर्नियर कॅलिपरच्या रिगार्डिंग काही गोष्टी पहिले जाणून घेऊया. सर्वप्रथम मी तुम्हाला या पार्टची माहिती देतो व्हर्नियर कॅलिपरच्या. तर याला म्हणतात इंटरनल जॉज. काय म्हणता याला? इंटरनल जॉज. याला म्हणतात एक्सटर्नल जॉज. हे दोन्ही मुव्हेबल जॉज आहे. ठीक आहे. याला म्हणतात व्हर्नियर कॅलिपर, व्हर्नियर स्केल. हे काय? व्हर्नियर स्केल. याला म्हणतात मेन स्केल. याला म्हणतात डेप्थ बार. ठीक आहे. त्यानंतर आपण यासाठी व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने रीडिंग घेताना आपल्याला काही गोष्टी दुसरी गोष्ट अजून माहीत पाहिजे आपल्याला, ती म्हणजे लिस्ट काउंट. व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे 0.02. तो कशा प्रकारे घेतात आपण ते बघूया. ठीक आहे. लिस्ट काउंट म्हणजे काय? लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी रीडिंग आपण व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने जी घेतो त्याला लिस्ट काउंट म्हणतात. आणि तो लिस्ट काउंट काढण्याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो म्हणजे मेन स्केल रीडिंग मायनस व्हर्नियर स्केल रीडिंग. ठीक आहे. तर आपल्याला या व्हर्नियर स्केल, आपलं मेन स्केल जे आहे, मेन स्केलच्या प्रत्येक डिव्हिजनचं जे अंतर आहे ते 1 mm आहे. बरोबर. किती mm आहे? पण आपल्याला व्हर्नियर स्केलच्या जे अंतर आहे ते आपल्याला माहित नाही, ते आपल्याला काढावं लागेल. तर ही जी व्हर्नियर स्केल आहे, या व्हर्नियर स्केलवरती या ज्या डिव्हिजन दिलेले आहे, किती टोटल डिव्हिजन आहे? या टोटल डिव्हिजन 50 आहे. हे बघा 0, 1, 2, 3, 4 याच्या प्रत्येक डिव्हिजन, प्रत्येक याच्यामधलं अंतर हे 5 आहे. म्हणजे टोटल 10 पर्यंत रीडिंग घेतलेलं आहे. तो 10 × 5 म्हणजे 50. टोटल व्हर्नियर स्केलच्या ज्या डिव्हिजन आहे टोटल किती झाल्या? 50. टोटल डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल 50 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? तर व्हर्नियर स्केलच्या एका डिव्हिजनचं अंतर काढायचं आहे. बरोबर. तर आपण काय करणार? टोटल 50 डिव्हिजन ऑफ द व्हर्नियर स्केल, 50 डिव्हिजन ऑफ द व्हर्नियर स्केल इज इक्वल टू, चेक करणार किती डिव्हिजन ऑफ मेन स्केल आहे. तर बघा, तर 50 डिव्हिजन ही जी आहे, हा जो 10 आहे, हा 49 डिव्हिजन ऑफ मेन स्केलला कोइन्साइड झालेला आहे. म्हणजे टोटल म्हणजे 50 डिव्हिजन ऑफ व्हर्नियर स्केल इज इक्वल टू 49 डिव्हिजन ऑफ व्हर्नियर स्केल. तर याच्यावरून सॉरी मेन स्केल. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला व्हर्नियर स्केलच्या एका डिव्हिजनचं माप भेटणार आहे. ठीक आहे. तो तर काय होणार? 49/50, 0.98. तर व्हर्नियर स्केलच्या एका डिव्हिजनचं माप किती आलं? 0.98. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय आपल्याकडे? लिस्ट काउंटचा 1 MSD - 1 BSD. सो 1 MSDचं आपल्याला अंतर 1 mm माहिती आहे. बरोबर. आणि 1 BSDचं अंतर किती झालं? 0.98 mm. सो याचा डिफरन्स किती येतो? 0.02. तर लिस्ट काउंट किती आला? 0.02. बरोबर. त्यानंतर जे आपण रीडिंग घेतो त्या रीडिंगचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे मेन स्केल रीडिंग प्लस लिस्ट काउंट इंटू व्हर्नियर स्केल रीडिंग. बरोबर. हां. तर आपण आता रीडिंग घेणार आहोत. रीडिंग घेतल्यानंतर हे लॉक स्क्रू जे आहे ते आपण लॉक करून टाकायचे. त्यानंतर बघा रीडिंग बघा, पहिले मेन स्केल आपल्याला फॉर्म्युला काय आहे? मेन स्केल रीडिंग प्लस डिस्काउंट इंटू व्हर्नियर स्केलची रीडिंग. बरोबर. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं? व्हर्नियर स्केलचा जो 0 आहे तो मेन स्केलच्या कोणत्या लाईनला कोइन्साइड झाला तो चेक करायचा. ते बघा, तो कोइन्साइड नाही झालेला, त्याच्यामुळे काय करायचं? त्याच्या आधीची जी लाईन आहे त्या लाईनची रीडिंग रीड करायची. हे बघा 50, ही 55, हा 56. किती झालं? 56. बरोबर. ही 56 प्लस लिस्ट काउंट 0.02. त्यानंतर काय चेक करायचं? व्हर्नियर स्केलची कोणती डिव्हिजन ही मेन स्केलच्या डिव्हिजनला कोइन्साइड झालेली आहे. बघा कोणती दिसतीये? हे बघा 7च्या अगोदरची लाईन आहे. सॉरी 7 एकदम कोइन्साइड झालेली बघा, दिसते ना? 7 म्हणजे टोटल डिव्हिजन किती झाल्या? 7 × 5 7 × 35 म्हणजे टोटल 35 लाईन ही कोइन्साइड झालेली. बरोबर.
त्याचा गुणाकार 35×70 तर 56.70 ही आपली रिडिंग झाली. रिडिंग घेऊयात. एक स्टड आहे, स्टडचे आपण रिडिंग घेऊया राऊंड जॉबचं. हे बघा, रिडिंग घेतल्यानंतर आपण हे लॉक स्क्रू लॉक करायचे आहेत. हे बघा, मेन स्केलची जी रिडिंग आहे आपल्याकडे ती 9 आहे. ठीक आहे, 9 मेन स्केल रिडिंग आहे आपल्याकडे 9. त्यानंतर आपण चेक करायचं आहे वर्नियर स्केलची कोणती लाईन मेन स्केलच्या लाईन सोबत कोइन्साइड झालेली आहे. हे बघा, 1च कोइन्साइड झालेला आहे. ठीक आहे, 1 म्हणजे 5th लाईन. ठीक आहे, सो 9.1 mm इज द साईज ऑफ स्टड. ठीक आहे, अशा प्रकारे आपण वर्नियर कॅलिपर्सच्या साहाय्याने रिडिंग कशी घेतात ते आपण बघितलेले आहे.